Hello student, welcome to our channel Chemistry Made Easy. I am Shekhar. In this video I am going to discuss with you optical isomerism and terms involved in it. आपण यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहणार आहोत. त्याची डेफिनेशन बघूया. ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन आहे कंपाउंड हॅविंग ॲबिलिटी टू रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजेच त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PPL, टू क्लॉकवाइज म्हणजेच RHS राईट हँड साइड और अँटी क्लॉकवाइज म्हणजेच LHS लेफ्ट हँड साइड, कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव और ऑप्टिकल आइसोमर्स and property is called optical isomerism. Optical activity was first observed in quartz KClO3, KBrO3, NaIO4. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण डेफिनेशन जी बघितलेली आहे ती डेफिनेशन मी डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे, म्हणजे ती अधिक सोपी जाईल तुम्हाला समजावून घेण्यास. तर डायग्रॅममध्ये ऑर्डिनरी लाईट पहिली डायग्रॅम जी आहे ती ऑर्डिनरी लाईट म्हणजे ट्यूबलाईट वगैरे आपण कन्सिडर करू शकतो. ती लाईट निकोल प्रिझममधून पास करायची. निकोल प्रिझम हा निकोल नावाच्या सायंटिस्टनं तयार केलेला, त्यामुळे त्याला नोबेल प्राईजही मिळालं त्याबद्दल. निकोल प्रिझमचं वैशिष्ट्य काय आहे, हा प्रिझम त्यानं मधून कट केलेला आहे, त्याची डायगोनल दिसते ती, आणि कट केलेल्या पोर्शनमध्ये कॅल्साईट कॅल्शियम कार्बोनेट हे कॅनडा बाल्सम नावाचं सिमेंट भरलेलं आहे. ते सिमेंट ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे येणारी ऑर्डिनरी लाईट त्यातून इझी पास होते, आणि जी लाईट बाहेर पडते त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतात, PPL. या लाईटला प्लेन पोलराइज्ड लाईट का म्हणायचं, तर या लाईटमध्ये म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट व्हायब्रेट्स ओनली इन वन प्लेन, आणि ती प्लेन पोलराइज्ड लाईट एका सोल्युशनमधनं पास करायची. मग ते ग्लुकोजचं असेल, फ्रुक्टोजचं असेल, कोणत्याही कंपाऊंडचं सोल्युशन असेल, त्या सोल्युशनमधनं पास केल्यानंतर तीनपैकी एक रिझल्ट आपल्याला मिळतो. मी तर तिन्हीच्या तिन्ही रिझल्ट मांडलेले आहेत. एकतर ती लाईट डाव्या साईडला ओढली जाईल, प्लेन पोलराइज्ड लाईट, एकतर डाव्या साईडला रोटेट केलं जाईल, किंवा सेकंड ॲज इट इज बाहेर येईल, किंवा थर्ड राईट साईडला रोटेट केलं जाईल. जर पहिली डायग्रॅम तयार झाली तर त्याला म्हणायचं लिओ, म्हणजे डाव्या साईडला जर प्लेन रोटेट झालं, प्लेन पोलराइज्ड लाईट स्ट्रेट आहे स्टार्टिंगमध्ये, पण सोल्युशनमधनं पास केल्यानंतर जर ती डाव्या साईडला ओढली असेल तर त्याला म्हणायचं लिओ. त्याला स्मॉल EL किंवा मायनस चिन्हानंही इंडिकेट केलं जातं. जर ती ॲज इट इज बाहेर आली तर त्याला ऑप्टिकल इनॲक्टिव्ह म्हणतात. ऑप्टिकल इनॲक्टिव्ह जी दुसरी डायग्रॅम काढलेली आहे आन्सरमधली. आणि लास्ट डायग्रॅम जर तयार झाली, राईट साईडला जर रोटेट झाली, तर त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो, म्हणजे स्मॉल D. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल D आणि त्याचं चिन्ह आहे प्लस. आपण जी मगाशी डेफिनेशन बघितली त्या डेफिनेशनमध्ये होतं कंपाऊंड हॅविंग ॲबिलिटी टू रोटेट. मग ते कंपाऊंड कुठलं आहे, तर ते सोल्युशन शब्द या डायग्रॅममध्ये जो दिसतोय ते सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, त्यात ते कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडचं ते सोल्युशन आहे. रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजेच त्याच्यामध्ये जी एंटर होणार आहे प्लेन पोलराइज्ड लाईट, स्टार्टिंगला प्लेन पोलराइज्ड लाईट एंटर होताना त्या सोल्युशनमध्ये येते, त्यातून बाहेर पडल्यानंतर ती रोटेट होते, एकतर लेफ्ट साईडला किंवा एकतर राईट साईडला किंवा ॲज इट इज बाहेर येईल. तर या सगळ्या फेनॉमेनाला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. प्लेन पोलराइज्ड लाईट एखाद्या सोल्युशनमधनं पास झाल्यानंतर एकतर ती डाव्या साईडला ओढली जाते किंवा उजव्या साईडला ओढली जाते किंवा ॲज इट इज बाहेर येते. या तीनपैकी एकच कंडिशन होऊ शकते, याला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता आपण पाहतोय टर्म्स इन्वॉल्ड इन ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्यातली पहिली टर्म आहे कायरल कार्बन, म्हणजेच असिमेट्रिक कार्बन. याला अनसिमेट्रिक म्हणू नका, असिमेट्रिक कार्बन. त्याची डेफिनेशन आहे इफ sp3 कार्बन हॅविंग 4 डिफरंट ग्रुप्स देन इट इज कॉल्ड कायरल ऑर असिमेट्रिक कार्बन. म्हणजेच काय, तर एक्झाम्पल मी दोन समोर ठेवलेले आहेत तुमच्या. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्डेड ठेवलेला आहे आणि A1, B1, C1 आणि D1 असे वेगवेगळे ग्रुप त्याला जोडलेले आहेत. या एक्झाम्पलपेक्षाही जास्त डिटेलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 मध्ये समजेल. त्या एक्झाम्पलमध्ये मी कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले आहेत. एक ग्रुप जोडला आहे OH की जो वर आहे, एक क्लोरीन जोडला आहे की जो उजव्या साईडला आहे, एक हायड्रोजन जोडलेला आहे जो खालच्या साईडला आहे, आणि एक NH2 जोडलेला आहे की जो डाव्या साईडला आहे. हे चारही ग्रुप वेगवेगळे आहेत, म्हणून त्या कार्बनला स्टार केलेलं आहे, अस्टेरिस्क म्हणतात त्याला. कायरल कार्बन हा sp3च पाहिजे, म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन
जर 4 वेगवेगळ्या ग्रुपला जॉईंट असेल तर त्या सिंगल बॉन्डेड कार्बनला कायरल कार्बन असं म्हणतात. ही टर्म फक्त सिंगल बॉन्डेडसाठीच लिमिटेड आहे. डबल बॉन्डेड ट्रिपल बॉन्डेड कार्बन कायरल नसतो, हे नीट लक्षात ठेवा. म्हणजेच सिंगल बॉन्डेड कार्बन जो आहे त्याला 4 वेगवेगळे कोणतेही ग्रुप घेतले तर त्या सिंगल बॉन्डेड कार्बनला कायरल कार्बन असं म्हणतात. सेकंड आपण टर्म बघतोय इनॅन्शिओमर. त्याला इनॅन्शिओमॉर्फ असंही म्हणतात किंवा ऑप्टिकल अँटीपोल असंही म्हणतात. तर त्याची आपण डेफिनेशन बघूया. कायरल कंपाऊंड कॅन बी रिप्रेझेंटेड इन 2 वेज विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच ऑदर. सच मिरर इमेजेस इज कॉल्ड इनॅन्शिओमर. तर या डेफिनेशनमध्ये नॉन सुपर इम्पोजेबल असा एक शब्द आला आहे. तर त्याचा अर्थ काय आहे या डेफिनेशनचा आणि यातल्या काही अवघड शब्दांचा मी खाली एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतोय. आता एक्झाम्पल आहे लॅक्टिक ॲसिडचं. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय असणार आहे. एक कार्बन असेल, त्याला 4 वेगवेगळे ग्रुप जोडले असतील, एक OH, एक CH3, एक H आणि एक COOH. मग तो कोणत्याही साईडला असेल. तर मी पहिलं जे स्ट्रक्चर प्रेझेंट केलेलं आहे त्यामध्ये COOH आणि CH3. COOH वर आहे, CH3 खालच्या साईडला आहे. पण H आणि OHच्या पोझिशन बघा. H डाव्या साईडला आहे, OH कुठल्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे. या कंपाऊंडला आपण डेक्स्ट्रो जर म्हटलं तर ब्रॅकेटमध्ये आपण प्लस चिन्ह लिहूया. डेक्स्ट्रोचा सिम्बॉल आहे स्मॉल डी, कॅपिटल डी काढायचा नाही. सिम्बॉल डी और प्लस लॅक्टिक ॲसिड याला म्हणायचं. जर पहिलं कंपाऊंड जर आपण प्लस घेतलं तर त्याची मिरर इमेज काढली आपण, मध्ये जी ठेवलेली ती मिरर आहे म्हणजे आरसा आहे. ते कंपाऊंड आरशात बघितलं असेल तर ते असं दिसेल. सेकंड टाईपचं कंपाऊंड. COOH आणि CH3 आपली जागा चेंज नाहीत करत, पण OH आणि H आपली जागा चेंज करतात म्हणजे रोटेट होतात. OH पहिल्या कंपाऊंडमध्ये उजव्या साईडला होतं, मिरर इमेजमध्ये कुठं आलं आहे ते डाव्या साईडला, आणि Hनेही आपली जागा चेंज केलेली आहे. म्हणजे ते जे दुसरं आता कंपाऊंड तयार झाले तेही लॅक्टिक ॲसिडच आहे, पण H आणि OHच्या पोझिशन चेंज झाल्यासारखे दिसत आहेत तिथं, म्हणून याला आपण लिओ म्हणूया. म्हणजेच मायनस, त्याचा सिम्बॉल आहे L, स्मॉल L. जर पहिल्याला डेक्स्ट्रो म्हटलं तर दुसऱ्याला लिओ म्हणायचं. लक्षात ठेवा, पहिल्याला लिओ म्हटलं तर दुसऱ्याला डेक्स्ट्रो म्हणावं लागेल. ओके. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जर मी पहिलं कंपाऊंड ॲज इट इज ठेवलं, कुठलंही एक कंपाऊंड आहे तसं ठेवा, आणि दुसरं कंपाऊंड अलगद उचलून त्या कंपाऊंडवरती ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, पहिलं कंपाऊंड मी आहे तसं ठेवलं आणि दुसरं कंपाऊंड मी उचलून, म्हणजे डी कंपाऊंड आहे तसंच ठेवलं आहे, डी प्लस लॅक्टिक ॲसिड आहे तसंच ठेवायचं, आणि L मायनस लॅक्टिक ॲसिडचं कंपाऊंड इमॅजिन करा ते अलगद उचलून आपण डी नावाच्या कंपाऊंडवरती ठेवतोय. तर COOH आणि CH3 एकमेकांना कोलाइड होतील, ओव्हरलॅप होतील, पण OH आणि H एकमेकांना तंतोतंत जुळणार नाहीत. पहिल्या कंपाऊंडमधला H असेल आणि त्याच्यावरती ओव्हरलॅप कोण होईल, दुसऱ्या कंपाऊंडमधला OH, आणि पहिल्या कंपाऊंडमधला OH आणि दुसऱ्या कंपाऊंडमधला कोण येईल, H त्याच्यावरती ओव्हरलॅप होईल. याचाच अर्थ आहे ह्या 2 मिरर इमेजेस आहेत, बरोबर आहे, पण एकमेकांवरती तंतोतंत न जुळणाऱ्या मिरर इमेजेस आहेत, म्हणून याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच ऑदर. आणि या दोन्हींना एकमेकांचे म्हणायचे आयसोमर, म्हणजेच इनॅन्शिओमर म्हणायचं. तिसरा पॉईंट आपण बघतोय प्लेन पोलराइज्ड लाईट. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PPL. याची डेफिनेशन आहे व्हेन ऑर्डिनरी लाईट पास्ड थ्रू निकोल प्रिझम देन लाईट विच कम्स आउट फ्रॉम निकोल प्रिझम दॅट इज ट्रान्समिटेड लाईट व्हायब्रेट्स इन ओनली वन प्लेन कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजेच PPL. या डेफिनेशनचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यासाठी तुम्ही मगाशी एक्सप्लेन केलेली डायग्रॅम एकदा जर बघितली तर लक्षात येईल तुम्हाला की ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल प्रिझममधून पास होते आणि ती निकोल प्रिझममधून पास झाल्यानंतर जी लाईट निकोल प्रिझममधून बाहेर येते ती लाईट एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. जी लाईट एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते त्यालाच PPL म्हणजेच प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतात. आता आपण चौथी डेफिनेशन बघतोय, चौथा पॉईंट त्यातला डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. डेक्स्ट्रोचा सिम्बॉल काय आहे, स्मॉल डी, आणि डेक्स्ट्रोचं चिन्ह कोणतं आहे, प्लस. त्याची डेफिनेशन आहे इफ प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजेच PPL रोटेट टुवर्ड्स क्लॉकवाईज म्हणजेच RHS राईट हँड साईड आफ्टर पासिंग थ्रू सोल्युशन
then substance in solution is called dextrorotatory substance. Example D-glucose किंवा D प्लस ग्लुकोज. म्हणजे मगाशी जी आपण डायग्रॅम बघितलेली आहे त्या डायग्रॅममध्ये सोल्युशन असा एक शब्द गेलेला आहे त्या डायग्रॅममध्ये बघा. तर त्या सोल्युशनमध्ये जर सपोज आपण ग्लुकोज ठेवलं आणि त्या सोल्युशनमधून जर PPL पास केली, प्लेन पोलराइज्ड लाईट जर पास केली आणि सोल्युशनमधून बाहेर पडणारी लाईट जर उजव्या साईडला ओळत असेल, बाहेर पडणारी लाईट जर उजव्या साईडला ओळत असेल तर आतला सबस्टन्स डेक्स्ट्रोरोटेटरी आहे असं समजायचं. पाचवी डेफिनेशन आहे लिओ रोटेटरी सबस्टन्स, म्हणजे स्मॉल यल हा त्याचा सिम्बॉल आहे किंवा मायनस चिन्ह त्याला वापरू शकतो आपण ते प्रेझेंट करण्यासाठी. त्याची डेफिनेशन आहे इफ प्लेन ऑफ PPL रोटेट टुवर्ड्स अँटी क्लॉकवाईज म्हणजेच लेफ्ट हँड साईड LHS आफ्टर पासिंग थ्रू सोल्युशन then substance in solution is called Leo rotatory substance. Example L minus or L glucose. याचाच अर्थ जर आपण सोल्युशनमध्ये ग्लुकोज ठेवलं, ग्लुकोजचं सोल्युशन तयार केलं आणि त्यातून जर प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली आणि जर ती लाईट बाहेर पडताना लेफ्ट हँड साईडला जर रोटेट होत असेल म्हणजे LHS साईडला अँटी क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल तर ते सोल्युशन जे ग्लुकोजचं होतं ते होतं लिओ रोटेटरी आणि त्यातला जो सबस्टन्स होता तो लिओ सबस्टन्स होता, लिओ रोटेटरी सबस्टन्स. स्टुडंट, आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोट सांगणार आहे. पहिला आणि दुसरा पॉईंट. पहिला पॉईंटमध्ये D प्लस घेतलेला आहे, त्या स्मॉल डीला किंवा प्लस चिन्हाला डेक्स्ट्रो म्हणतात. इज डिफरंट दॅन कॅपिटल D. स्मॉल D वेगळा आहे, स्मॉल D म्हणजे डेक्स्ट्रो, पण कॅपिटल Dचा अर्थ तुम्हाला बायोमोलिक्युल टॉपिकमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, तो रूल फिशर नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेला होता की D कंपाऊंड कधी बनतात, L कंपाऊंड कधी बनतात. सेकंड पॉईंट आहे L, स्मॉल L म्हणजे लिओ म्हणजेच मायनस चिन्ह इज डिफरंट दॅन कॅपिटल L. स्टुडंट, आपण पुढचा पॉईंट बघतोय 6 नंबरचा, रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचरला रेसिमेट, रेसिमायझेशन अशी बरीच नावं आहेत. रेसिमिक मिक्सचरची डेफिनेशन आपण बघतोय. त्याची डेफिनेशन आहे इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ फॉर्म ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड रेसिमिक मिक्सचर. इक्विमोलार म्हणजेच काय, इक्वल व्हॉल्यूम घ्यायचा दोन्हीचा. एक्झाम्पल दिलेलं आहे 5 ml D प्लस ग्लुकोज प्लस 5 ml L मायनस ग्लुकोज इज इक्वल टू रेसिमिक मिक्सचर. म्हणजे ग्लुकोजचे दोन पार्ट आहेत, D ग्लुकोज आणि L ग्लुकोज. जर दोन्हीच्या दोन्ही आपण जर इक्वल अमाऊंटमध्ये घेतले, D 5 ml घेतला आणि L सुद्धा 5 ml घेतला, तर जे तयार होणारं सोल्युशन आहे ते रेसिमिक मिक्सचर असणार आहे. पण जर असं असेल 5 ml D ग्लुकोज घेतला आहे आणि 4 ml आपण L ग्लुकोज घेतलेला आहे, तर जास्त क्वांटिटी कोणाची आहे, Dची आहे, म्हणून ते कंपाऊंड रेसिमिक नसणार आहे, ते डेक्स्ट्रो असणार आहे. म्हणजे क्वांटिटी दोन्हीपैकी एकाची जास्त घेतली, Dची जास्त घेतली तर ते डेक्स्ट्रो, Lची जास्त घेतली तर ते लिओ. दोन्हीची इक्वल घेतली, D सुद्धा तेवढंच घ्यायचं, L सुद्धा तेवढंच घ्यायचं आणि जे सोल्युशन तयार होईल त्याला म्हणायचं रेसिमिक मिक्सचर. ते लाईटला उजव्या साईडलाही ढकलू शकत नाही, डाव्या साईडलाही ढकलू शकत नाही. लाईट म्हणजे PPL ॲज इट इज बाहेर येणार, म्हणजे ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असणार आहे. म्हणून इथं खाली नोट दिलेली आहे रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकल इनॲक्टिव्ह. आता आपण लास्ट पॉईंट बघतोय रिझॉल्युशन. 7 नंबरचा पॉईंट आहे रिझॉल्युशन. तर त्याची डेफिनेशन आहे सेपरेशन ऑफ D अँड L फॉर्म फ्रॉम रेसिमिक मिक्सचर इज कॉल्ड रिझॉल्युशन. आणि IMP नोट आहे त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी एक्सपेरिमेंट डन इन पोलॅरिमीटर ट्यूब. तर रिझॉल्युशन म्हणजेच काय, रेसिमिक मिक्सचर कशापासून तयार होतं, तर डेक्स्ट्रो आणि लिओ इक्वल अमाऊंटमध्ये घ्यायचे एकाच कंपाऊंडचे. म्हणजे ग्लुकोज घेतला तर D ग्लुकोज आणि L ग्लुकोजची क्वांटिटी इक्वल घ्यायची आणि त्यांचं सोल्युशन तयार करायचं, त्याला आपण रेसिमिक मिक्सचर म्हणतोय. पण रेसिमिक मिक्सचर जर ग्लुकोजचं तयार झालं D आणि L ग्लुकोज मिळून, तर आपल्याला सपोज त्यातलं फक्त D ग्लुकोजच पाहिजे सेपरेट आणि L ग्लुकोज सेपरेट करायचं आहे. तर रेसिमिक मिक्सचरमध्ये जे काही घटक असतील ते सेपरेट करण्यासाठी जी प्रोसेस वापरतात
त्याला रिझॉल्युशन असं म्हणतात.